हे असं इथे वाट बघत थांबून काय सिद्ध करायचंय तुम्हाला? नाही, मला मला काहीच सिद्ध करायचं नाही. माझं खरंच तुमच्यावर मनापासून प्रेम आहे. आणि मी तुम्हाला इथून माझ्या घरी नेल्याशिवाय इथून पाऊले हलवणार नाही. प्रेम, आपल्यात आता मैत्रीचं नातंही उरलेलं नाहीये. आणि कोणत्याही नात्यासाठी ना प्रेम आणि आधार लागतो, हो ना? भावना मॅडम, माझ्या मनात तुमच्याशी प्रचंड प्रेम आणि प्रचंड आधार आहे. चुकताय तुम्ही सिद्धिराज. नात्यात फक्त प्रेम आणि आदर पुरेसा नसतो, त्यासोबतच लागतो तो विश्वास. आणि आपल्या नात्यात त्या विश्वासालाच जागा नाहीये. आजपर्यंत मी माझ्या मनातली, माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगत होते. माझ्या गळ्यात मंगळसूत्र कुणी बांधलं हे शोधून काढण्यासाठी माझ्या आईने अक्षरशः तुमच्या समोर पदर पसरला. मीही तुमच्याकडे मदत मागितली. आपल्यातल्या मैत्रीच्या नात्याने हक्काने तुमच्याकडे मदत मागितली मी. आपल्यातल्या मैत्रीच्या नात्यावर कधीच संशय नाही घेतला आम्ही. पण त्या बदल्यात तुम्ही आम्हाला काय दिलं? फसवणूक, विश्वासघात, खोटारडेपणा. नाही हो मॅडम, मी मान्य करतो की माझी चूक झाली आणि या गोष्टीचा मला प्रचंड पश्चात्ताप आहे. पश्चात्ताप? जर का तुम्हाला पश्चात्ताप झाला होता तर मला आधीच येऊन का नाही सांगितलं की तुम्हीच माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं? त्या प्रवीण खेडेकरची गावात खोटं बोलल्याबद्दल धिंड काढलीत तुम्ही, तेव्हा कुठे गेला होता तुमचा पश्चात्ताप? असं अजिबात भासवू नका की तुम्हाला खरं सांगण्याची एकही संधी मिळाली नाही. तुमच्याकडे कायम ती संधी होती, पण तुम्ही आम्हाला फसवत राहिला, आमच्याशी खोटं बोलत राहिला. तुमच्या वडिलांनी स्वयंवर ठेवलं होतं माझं. गावातली मुलं येऊन फॉर्म भरत होती, तेव्हा तुम्ही कुठे होता? तेव्हा काय नाही सांगितलं मला? त्यानंतर त्या प्रताप वानखेडेशी कबड्डीची स्पर्धा खेळलात, तेव्हाही तुम्हाला सांगावंसं वाटलं नाही? तेव्हाही तुम्ही खोटं बोललात? बोला ना, कसा विश्वास ठेवायचा तुमच्यावर सिद्धिराज गाडे पाटील? हे काय आहे?